नमस्कार मित्रांनो, आज आपण एका सुंदर विषयावरती चिंतन करणार आहोत की सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये रोषणाई सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये ते छोटे छोटे दिवे लावत आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन साधू संतांनी दिवाळीचं वर्णन करत असताना की खऱ्या अर्थानं कोणती दिवाळी आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आमचं जीवन बदलणार आहे की याच्याविषयी जगद्वंदनीय जगद्गुरू तुकोबाराय एका अभंगाच्या माध्यमातून सांगतात. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, अमोप जोडिल्या सुखाची या राशी, पार या भाग्यासी नाही आता, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामी, तुका म्हणे काय होऊ उत्तराई, जीव ठेवू पायी संतांची या. की जीवन जगत असताना की ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये संत येतील, आमच्या जीवनामध्ये साधूजन येतील, त्यावेळी खऱ्या अर्थानं की आम्हाला तो दसरा आणि तो दिवाळी या जीवनाच्या प्रवासामध्ये असंख्य लोक तुम्हा आम्हाला भेटतात. अनेक लोकांसोबत आम्ही बोलतो, चालतो, फिरतो, राहतो. आणि या भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना या भौतिकतेचा प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यावरती होतो. पण खऱ्या अर्थानं संत म्हणजे ते जीवन आहे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, एखादी गोष्ट मनासारखी घडो किंवा मनाच्या विरुद्ध घडो, की भगवान परमात्म्याची कृपा म्हणून ते खऱ्या अर्थानं पुढे चालत असतात आणि आपलं जीवन खऱ्या अर्थानं जगत असतात. या सभोवतालच्या परिस्थितीचा त्यांच्या मनावरती कोणताही फरक पडत नाही. ती स्थितप्रज्ञ अवस्था जीवन जगण्याची त्यांच्यातली होते. त्यांचं जीवन विठ्ठलमय होतं, त्यांचं जगणं देवमय होतं. आणि लोक त्यांना वेडा म्हणतात. वेडा झालो, वेडा झालो, वेडियांच्या गावा आलो. की खऱ्या अर्थानं त्या वेडियांच्या गावचा उल्लेख करत असताना की संत तुकाराम महाराज सांगतात की दसरा दिवाळी तोच आम्हा सण, संत सखेजन भेटतील. की ज्यावेळी संत आम्हाला भेटतील, त्या संतांची भेट होईल, त्या संतांची संगत होईल, तो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी दसरा आहे आणि तीच आमच्यासाठी दिवाळी आहे. कारण त्या घरातील लावणाऱ्या दिव्यांबरोबरच आमच्या हृदयामध्ये ज्यावेळी तो दीप तेबवला जाईल, ते ज्ञानाचा दीप खऱ्या अर्थानं प्रज्वलित केला जाईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं आमचं जीवन प्रकाशमय होणार आहे. आमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. आणि म्हणून साधू संतांचं ते जीवन आहे की ज्या ज्यावेळी संत भेटतील, ज्या ज्यावेळी भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे लोक भेटतील, ज्या ज्यावेळी ईश्वराविषयी बोलणारे लोक भेटतील, त्यावेळी म्हणे खऱ्या अर्थानं आमची दिवाळी आहे आणि तोच आमचा दसरा आहे. की हा अभंग म्हणजे केवळ धार्मिक भावनेचा नाही, तर खऱ्या अर्थानं संत संघाच्या पवित्रतेचा हा उत्सव म्हटला तरी चालेल. कारण तुकाराम महाराज सांगतात की खरा सण म्हणजे संतांचा संघ. बाह्य दिवाळी, दसरा, होळी यासारखे सण आपल्यासाठी थोड्या वेळासाठी आनंद देतात, पण संतांचा संघ हा खऱ्या अर्थानं आमच्या आत्म्याला, आमच्या जीवनाला प्रकाशमय करीत असतो. आणि म्हणून की जीवनामध्ये संतांचा संघ फार महत्वाचा आहे. त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजन सवे भेटी नाही अंगसंग तुटी, तुका म्हणे जिने भले संत संगष्टेने. की खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात की हे ईश्वरा, हे भगवंता, हे परमात्म्या, की खऱ्या अर्थानं त्याची सेवा, त्याची संगती जीवनामध्ये घडव. की ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे, ज्याच्या ध्यानामध्ये देव वसलेला आहे, नवे नवे ज्याच्या जीवनामध्ये देव वसलेला आहे, आणि अशाची जर संगत तू आम्हाला दिलीस तर खऱ्या अर्थानं की आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे. भौतिकतेकडे न वळता, विषयांकडे न वळता आमचं मन खऱ्या अर्थानं त्या अध्यात्मामध्ये रमणार आहे, त्या अध्यात्मामध्ये गुंतणार आहे. आणि म्हणून हे विषय बाजूला सारून कुठंतरी त्यांची संगत आम्हाला दे की ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्म्याचा वास आहे. तुकाराम महाराज सांगतात
की आपण रोज जगात अनेक लोकांना भेटतो, व्यापारी असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, पण संत जनांना भेटणं म्हणजे आत्म्याला देव भेटल्यासारखं आहे. की खऱ्या अर्थानं की ज्यावेळी जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं, ज्यावेळी आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, तो योग म्हणजे जीवनामध्ये संत भेटणं. कारण जगी संत ऐसे जाना जे देही उदास, गेले आशपास निवारुनी, विषय येतो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माय बाप. की ज्यांचं जीवन पूर्ण विठ्ठलमय झालेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा ओतप्रोत भरून उरलेला आहे, आणि अशा साधूंच्या संगतीमध्ये, अशा लोकांच्या संगतीमध्ये जर जीवन व्यतीत झालं, काही क्षण घालवता आलं, तर खऱ्या अर्थानं ती दसरा असणार आहे आणि तीच आमच्यासाठी दिवाळी असणार आहे. आणि त्या दिवसाला महाराजांनी धन्यता दिली. धन्य दिवस सोनियाचा क्षण. आज की तो दिवस खऱ्या अर्थानं धन्य की जेव्हा आम्ही संतांच्या सान्निध्यात येतो, तेव्हा त्या दिवसाचं सोनं होतं. आणि अशा दिवसाचं महत्त्व हे जन्मोजन्मीच्या पुण्यकर्मांनी मिळतं. आणि त्या क्षणी आत्मा तेजस्वी होतो, मन पवित्र होतं आणि जीवनात रामनाम फुलू लागतं. की त्या संतांचा संग मिळाल्यानंतर की जसं म्हटलं जातं, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले ओठाओटी. की त्या संतांचा संग जीवनामध्ये आल्यानंतर आमच्या जीवनातील ताप, पाप, दैन्य हे निघून जाणार आहेत, हे लोप पावणार आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो संतांचा संग जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. आणि तो क्षण की ज्या क्षण जीवनामध्ये आला, संतांची भेटी झाली, त्या क्षणाला ते म्हटले हा सोन्याचा क्षण आहे. कारण ह्या क्षणामुळे त्या भगवंताचं नाव माझ्या जीवनामध्ये आलं. आणि म्हणून की ते नाव संतांच्या सानिध्यानं प्राप्त होतं. आणि त्याची कृपा व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. की आमच्यावर भगवंताची कृपा होते आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मुखात नाम येतं. सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थेमध्ये की कुणालाही करता येण्यासारखं नाम हे खऱ्या अर्थानं भक्तीचं आम्हाला सोपं साधन सांगितलं आहे. की भगवान परमात्म्याला शोधण्यासाठी इतरत्र फिरायची गरज नाही. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगे सायास जावे मनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तो भगवान परमात्मा जर आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, नाम घेतलं, तर खऱ्या अर्थाने एका क्षणार्धामध्ये की तो भगवान परमात्मा आम्हाला भेटणार आहे. आणि म्हणून की ते नाव फार जीवनामध्ये गरजेचं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ते जर नाव ईश्वराचं आम्ही घेतलं तर अनेक जन्माचं पाप एका क्षणार्धामध्ये आमचं जाणार आहे, लुप्त होणार आहे. आणि म्हणून की ते नाम जीवनामध्ये संत आल्यानंतर त्या नामाची प्राप्ती होईल, ते नाव मुखातून निघेल आणि तो क्षण खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सोन्याचा असेल. की ते म्हणले वाचा शुद्ध झाली. की ज्यावेळी भगवान परमात्म्याचं नाव या वाचेमध्ये आलं, या मुखामध्ये आलं, की त्यावेळी खऱ्या अर्थानं की आमची वाचा की कुठंतरी विषयामध्ये गुंतली होती, कोणाची तरी निंदा करण्यामध्ये गुंतली होती, कोणाच्या तरी अवगुण बोलण्यामध्ये गुंतली होती. पण ज्यावेळी भगवान परमात्म्याचं नाव आमच्या जीवनामध्ये आलं, ते नाम आमच्या जीवनामध्ये आलं, की त्यावेळी खऱ्या अर्थानं की ती वाचासुद्धा आमची शुद्ध झाली. पिकली हे वाचा रामनामी. की ती रामनामाची वाचा, ते मुखसुद्धा आमचं पवित्र होऊन गेलं. आणि म्हणून जीवनामध्ये संत आल्यामुळं या अनेक गोष्टीचा लाभ एका क्षणामध्ये आम्हाला मिळून जातोय. आणि म्हणून जीवनामध्ये संतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. की संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर की खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाची रोज दिवाळीसाठी कोणत्या एका विशिष्ट दिवसाची, वर्षातून एकदा येणाऱ्या त्या क्षणाची वाट न पाहता ज्यावेळी संतांचा संग मिळतो, त्यावेळी उठता बसता खाता पिता येणारा प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक दिवस आम्ही दिवाळी म्हणून साजरी करतो. हे खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा आहे. कारण हे संतांचं जीवन, या जीवनामध्ये आनंद आहे, प्रेम आहे, नम्रता आहे, सहनशीलता आहे,
विशालता आहे, सगळ्यांना समान बघण्याची क्षमता आहे, दूरदृष्टी समान बघण्याची आहे. या संतांच्या दृष्टीनं कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, की जो जो भगवान परमात्म्याला शरण येतो तो खऱ्या अर्थानं देवाचा होऊन जातो, देवमय होऊन जातो. आणि ही अवस्था खऱ्या अर्थानं संतांची आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे काय होऊ उत्तराई, जीव ठेवू पायी संतांची या. म्हणजे याची उत्तराई कशी करू? यांच्या संतांच्या पायी जरी जीव दिला तरी यांची परतफेड होणार नाही. आणि म्हणून की ते संत, त्या संतांचा मी पूर्णपणे ऋणी आहे, की त्यांच्या चरणी माझं संपूर्ण जीवन अर्पण आहे. की हा भाव म्हणजे खऱ्या अर्थानं भक्तीचा शेवटचा टप्पा म्हटलं तरी चालेल. की एका ठिकाणी, या ठिकाणी अहंकाराचं विसर्जन एका क्षणार्धामध्ये आहे. मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी पार्था जाण निरंतर. की ज्या ठिकाणी मी नाही आणि जिथं मी नाही तिथं अहंकार नाही, आणि जिथं अहंकार नाही तिथं भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून की एका क्षणामध्ये अहंकार नाहीसा करून संत तुकाराम महाराज या भगवान परमात्म्याला शरण जात आहेत. की हा जीव जरी ओवाळून या संतांच्या पायी टाकला तरी त्याची बरोबरी करता येणार नाही, तरी त्याची परतफेड होणार नाही. की खऱ्या अर्थानं मित्रांनो, यातून आम्हाला बोध काय घ्यायचा आहे? की संतांचा संग म्हणजे आत्म्याची दिवाळी, मनाचा दसरा आणि जीवनाचं सोनं आहे. आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो की खरा आनंद बाहेर नाही, तो संतांच्या चरणामध्ये आहे. आणि म्हणून की जीवनामध्ये जर आनंद पाहिजे असेल तर आम्हाला संतांच्या चरणाजवळ जावं लागेल, संतांच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. जे भगवंताविषयी बोलतायत, जे भगवंताचे आहेत, त्यांच्या सानिध्यामध्ये बसावं लागेल. त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला संतांचा संग प्राप्त होणार आहे. आणि खरा सण म्हणजे भक्तीचा, सत्संगाचा आणि अंतःकरणाच्या प्रकाशाचा उत्सव म्हटलं तरी चालेल. की संतसंग हे खऱ्या अर्थानं रामराज्य आहे. तिथं अंतःकरण उजळतं आणि देव आपल्याला प्रगटतो. आणि म्हणून की त्या भगवान परमात्म्याच्या चरणी ती प्रार्थना करूया की त्या लोकांचा संग आमच्या जीवनामध्ये घडू द्या, त्या लोकांचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये घडू द्या, की जे खऱ्या अर्थानं भगवंताचे भक्त आहेत, ईश्वराचे निस्सीम सच्चे सेवक आहेत. की त्यांच्या ठिकाणी कोणता दुजाभाव नाही, त्यांच्या ठिकाणी कोणता लहान मोठा भेदभाव नाही, त्यांच्या ठिकाणी फक्त भगवंत आहे, परमात्मा आहे आणि संताविषयी चांगलं बोलणं आहे. अशा जर संतांचा संग आमच्या जीवनामध्ये आला तर मग खऱ्या अर्थानं आमचं जीवन सफल आहे. नवे आमच्या जीवनामध्ये रोज दसरा आहे, रोज दिवाळी आहे, रोज आनंद आहे. आणि आमच्या मनाची ज्योत खऱ्या अर्थानं तो ज्ञानाचा दीप तेवल्यानंतर की आमच्या मनाची ज्योत प्रज्वलित होणार आहे आणि त्या सुखाच्या स्रोताला जोडून खऱ्या अर्थानं आमचं जीवन सफल होणार आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद.